भारत पाकिस्तान तणाव निर्माण झाला आणि बुधवारी अशी एक घटना घडली की सगळ्यांच्याच काळजाला चटका लावून गेलेली आहे। बडगाम जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि या दुर्घटनेत नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे हा 33 वर्षीय जवान शहीद झाला। भारतीय हवाई दलाचे MI-17 या परदेशी बनावटीचे मालवाहू हेलिकॉप्टर घेऊन जात असताना बडगाममध्ये ते कोसळलं आणि या घटनेची माहिती जशी देशभरात पसरली आणि हे वृत्त नाशिकमध्ये त्याच्या घरच्यांना जेव्हा समजलं तेव्हा नातेवाईक आणि मित्रपरिवाराने हळहळ व्यक्त केली। बडगाम दुर्घटनेत नाशिकचा निनाद शहीद। कर्तव्य बजावताना वीरमरण। श्रीनगरमध्ये शहीद, महाराष्ट्राला शोक। शहीद निनादचा देशाला अभिमान। बुधवारी श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद झाला। MI-17 या परदेशी बनावटीचं मालवाहू हेलिकॉप्टर घेऊन जात असताना बडगाममध्ये ते कोसळलं आणि यात भारताचे 6 जवान शहीद झाले। भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्यानं कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राच्या नाशकात राहणारा निनाद मांडवगणे शहीद झाला। त्याच्या शहीद झाल्याची बातमी नाशिकमध्ये पोहोचली आणि पालकांना दुःख अनावर झालं। पण त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की देशावर मुलगा कुर्बान झाला। या शूरवीराचा सगळ्यांनाच अभिमान वाटतोय। त्याला कमर्शियल पायलट व्हायचं नव्हतं, त्याला एअरफोर्स मध्येच पायलट व्हायचं होतं, ही त्याची मुख्य हे होती। पण त्याला संधी आली होती अशा वेळेस कमर्शियल पायलटची किंवा नाही, म्हणजे कमर्शियल पायलट होण्याचा त्यांनी कधीच हे विचारच केला नाही। मला फक्त एअरफोर्स मध्येच जायचं आहे आणि त्या एकाच जिद्दीने त्यांनी सगळं प्रयत्न केले। तर त्याला नेव्हीचा सुद्धा कॉल होता। स्वप्न काय होते सर, म्हणजे त्याला अजून पुढे काय व्हायचं होतं, काय तुमच्याशी काय बोलणं होत होतं त्याचं? त्याला त्याच्यातच पुढे जायचं होतं, पण पुढे जायचं होतं। एअरफोर्स मध्ये परमनंट कमिशनच्या शॉर्ट सर्व्हिस मिळालं तरी त्याच्यात गेला, पुढे परमनंट होतातच जनरली, कारण एवढे शॉर्टेजेस आहेत एअरफोर्सकडे ऑफिसरचे की ते तसे लवकर सोडत नाहीत। कोण होता निनाद पाहूया। निनाद हा भारतीय वायुदलात पायलट स्क्वॉड्रन लीडर होता। औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे ते विद्यार्थी होते। त्यांची निवड पुणे इथे NDA मध्ये झाली। ते हेलिकॉप्टर पायलट बनले। 2009 मध्ये एअरफोर्स मध्ये ते दाखल झाले। सध्या त्यांची पोस्टिंग श्रीनगरला होती। 1 महिन्यांपूर्वीच श्रीनगरला बदली झाली। शहीद निनाद हे विवाहित होते। त्यांना 2 वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असं कुटुंब आहे। काश्मीरमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये शहीद झालेले नाशिकचे निनाद मांडवगणे यांच्यावर आज कदाचित नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकतात। त्यांचे परिवारातले सगळे लोक सध्या लखनौमध्ये असले तरी ते संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते आणि जर निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिकच्या त्यांच्या घराजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तर प्रशासन देखील आता तयारीला लागलेलं आहे, कारण या परिसरामध्ये एक जे समोरचं मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी आता साफसफाई प्रशासनानं सुरू केलेली आहे। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना अनेक लष्कराचे मोठे अधिकारी, परिसरातले रहिवासी हे या ठिकाणी येणार आहेत। सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्यानं कर्तव्य बजावत असताना काल ही दुर्घटना घडली। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जाण्याची आवड होती। 4 दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता। त्यासाठी त्यांचे आई वडील लखनौला गेले असल्यामुळे नाशिकच्या घराला कुलूप आहे। मात्र ही बातमी परिसरात पसरल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनाही दुःख अनावर झालंय। निनादनं आपल्या सेवेत असताना आमचं आणि देशाचं नाव मोठं केलं, याचा पालकांनाही सार्थ अभिमान आहे, अशी भावना त्याच्या वडिलांनी आता व्यक्त केली। पण त्यांच्यावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळलाय याबाबत कल्पना न केलेलीच बरी। देशाच्या या शहीद जवानाला मानाचा मुजरा आणि सलाम। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। त्यामुळे ऋषाली, निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबावर आज काय परिस्थिती ओढावली असेल हे आपण शब्दातही मांडू शकत नाही आहोत। नाशिकचेच शहीद जवान निनाद मांडवगणे यांचं पार्थिव काल रात्री नाशिकच्या ओझर विमानतळावर आणण्यात आलं आणि तिथे शहीद निनाद यांना वायुदलानं सर्वात आधी श्रद्धांजली वाहिली। आज सकाळी शासकीय इतमामात निनादवर अंतिम संस्कार करण्यात येतील।
त्या दृष्टीने प्रशासनातर्फे तयारी देखील केली गेलेली आहे. जी दृश्य आपण पाहतोय तीच आहेत लष्करी इतमामात यांच्यावर अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. वृषाली, पण शहीद निनाद यांच्या पत्नींनी फेसबुक सोशल मीडियावर देशभक्ती दाखवणाऱ्या आणि लष्कराला सल्ले देणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. त्या सरळ म्हणाल्या, जर देशभक्ती दाखवायची असेल तर तुम्ही सैन्यात जा, फेसबुकवर उपदेश देत राहू नका, अशा शब्दात शहीद निनादच्या वीरपत्नीनं ही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण अनेक वेळा पाहतो की फेसबुकवर वगैरे अनेक लोक सल्ले देत असतात, लष्कराने असं करायला हवं, लष्कराने तसं करायला हवं, पण हे अगदी चुकीचं आहे. कारण जो त्या सैन्य दलात असतो त्यालाच कळतं नेमकी परिस्थिती काय असते ते. निनाद को छुट्टी मनाने से ज्यादा ये इंटरेस्ट होता था हम लोगों को बताने में कि वो जहाज उड़ रहा है, वो कौन सा जहाज है, वो किसका है. उसका इंटरेस्ट इतना ज्यादा था अपनी फ्लाइंग में और एयरफोर्स के लिए फ्लाई करने में. हमेशा यही बातें रहती थी. वो हमेशा हमको कुछ ना कुछ इसके बारे में बताया. हम बाय एयर भी ट्रैवल कर रहे हैं तो वो यही बताता रहता था, ये इसका एंगल है, ये इसका ये है, ये इसका वो है, छोटी छोटी टेक्निकलिटीज जो हमारे सर पर से जाते. मोठा प्रसंग तर ओढवलेलाच आहे, पण मला अभिमान पण आहे की मी त्याची आई आहे, की त्याने मला आई होण्याचं भाग्य दिलं आणि वीरपुत्राची आई मी झालेली आहे. दुःख तर आहेच मला, कारण त्याच्यानंतर आता माझ्यावर जबाबदारी आहे, आमच्यावर माझ्या सुनेची आहे, नातीची आहे, ते आम्ही सर्व पार पाडूच, तो काही प्रश्न नाही आहे. पण तो आम्हाला सगळ्यांना अर्ध्यात सोडून गेला. अजून तो राहिला असता तर अजून देशासाठी त्याने काम केलं असतं. आणि त्याला पहिल्यापासून फौज ही महत्त्वाची वाटत होती, देशासाठी काही करावं. त्याला कमर्शियल पायलट व्हायचं नव्हतं, त्याला एअरफोर्स मध्येच पायलट व्हायचं होतं, ही त्याची मुख्य हे होती. पण त्याला संधी आली होती अशा वेळेस कमर्शियल पायलटची किंवा नाही, म्हणजे कमर्शियल पायलट होण्याचा त्यांनी कधीच हे विचारच केला नाही. तो मला फक्त एअरफोर्स मध्येच जायचं आहे आणि त्या एकाच जिद्दीने त्यांनी सगळं प्रयत्न केले. पुढे जायचं होतं. एअरफोर्स त्याला मध्ये परमनंट कमिशनच्या शॉर्ट सर्व्हिस मिळालं तरी त्याच्यात गेला. पुढे परमनंट होतातच जनरली, कारण एवढे शॉर्टेजेस आहेत एअरफोर्सकडे ऑफिसरचे की ते तसे लवकर सोडत नाहीत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.